राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 21 जुलै या दिवशीचं चिंतन। मी करतो असं मनात सुद्धा येता उपयोगी नाही। मी हा सगळ्या घोटाळ्याला जबाबदार आहे। मी आणि माझं यामध्ये मनुष्य अडकतो, संकुचित बनतो आणि म्हणून जो अमर्याद आहे अशा परमेश्वराला प्राप्त करून घेऊ शकत नाही असं आहे। कर्ताहम इति मन्यते। मी करता आहे असं म्हटलं की त्या कर्माचं ओझं त्यांच्यावर येतं आणि ते प्रारब्ध म्हणून त्याला पुढे मागे भोगायलाच लागतं। यावर राम करता असं जे ब्रह्मचैतन्य महाराज म्हणत असत तो उपाय आहे। मी नाही, तू, माझं नव्हे, तुझं, तुझ्या इच्छेने काय घडणार असेल तर घडू दे अशी प्रार्थना आपण करतो। तोंडानं म्हणतो मी शरण आहे तुला, अशी शरणागतीची कबुली पण देतो, पण मनात खोल कुठेतरी कूटस्थानात मी शरण गेलो ही भावना राहते, ती बाधक ठरते। शरण गेल्यावर मी कुठला आणि परमेश्वर कूटस्थ असल्यामुळे त्याला अबोध मनात असलेली भावना इच्छासुद्धा कळते, कारण त्याच्यापासून काहीच लपून राहू शकत नाही। म्हणून मी आणि माझं असं मनात सुद्धा येता उपयोगी नाही। भगवान रामकृष्ण यांच्या चरित्रातील गोष्ट आहे। जमिनीविषयी कागदपत्रांवर त्यांची सही हवी होती। त्यांचे शिष्य आणि राणी रासमणीचे जावई मथुर बाबू त्यांना कचेरीत घेऊनही गेले, पण ते सही करू शकेनात, कारण माझी जमीन म्हणण्याची सोय नाही इतकी शरणागती यायला हवी, ती येत नाही। तोंडानं बोलणं आणि मनातही तो भाव संपूर्णपणे नाहीसा होणं यात खूप फरक आहे, हे आपण सर्वजण जाणतो। अगदी एखाद्या क्षुल्लक गोष्टीतही मनुष्य अडकून पडतो, तो या ममत्वामुळे। कोणत्याही वस्तूच्या संगाचा लोभ न धरता असंगता या शस्त्रानं संसाररूपी अश्वत्थ वृक्ष तोडायला गीता सांगते। कमळाचं पान पाण्यात असून कोरडंच राहतं, तसं संसारात मी पण सोडून राहता येणं हा परमार्थ। हे साध्य व्हायला नामस्मरण साधनेसारखं साधन नाही, कारण नामी नाम यात मनाचा आणि ममत्वाचा नाश आहे। हे अर्थातच गुरुकृपेशिवाय साध्य होत नाही, हे खरंच। शरणागतीसुद्धा त्यांनी दिली तर प्राप्त होते, अन्यथा नाही। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।